नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू आणि भगिनींनो, जो महत्त्वाचा विषय जो आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत की अभ्यास कधी संपत नाही, बरोबर आहे. आज आपण शिकणार आहोत या पुढच्या 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हाऊ टू स्टडी. म्हणजे आपल्याला लहानपणी आपण ऐकत आलेलो आहोत किंवा आपण पण बोलतो अभ्यास कधी संपत नाही, पण हाऊ. पण आजकाल तर विद्यार्थी म्हणतात किंवा आपण पण म्हणायचो विद्यार्थी तर म्हणतात अभ्यास संपलेला आहे. तर अभ्यास म्हणजे स्टडी आणि रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि MCQ सॉल्विंग या काही स्टेप्स आहेत. तर त्याला आपण डिटेल जाणून घेऊया. असाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या तुमच्या परीक्षेला सामोरे जाताना तुम्हाला फार सोपा आणि सरळ मार्ग तुम्हाला भेटणार आहेत. बरेच जण कन्फ्यूज होतात की अभ्यास कधी, कसा, कुठून सुरू करायचा, हे प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. सर रिव्हिजनची काय गरज आहे, कशाला केली पाहिजे रिव्हिजन, प्रॅक्टिसचे फायदे काय आहेत, सर MCQs कधी आणि कसे सॉल्व करायचे आहेत, या सर्व गोष्टी आपण आज शिकणार आहोत. तर बघूया आपण. सर्वात पहिले आपल्याला बघा, आपला स्टुडंटचा रोल काय माहिती आहे का? स्टडी, अभ्यास करणं हा स्टुडंटचा रोल आहे. आणि तो जो करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी आपल्याला लागते टीचिंग. म्हणजे टीचर जो असेल, जो शिक्षक असेल, तो तुम्हाला काय करणार आहे, शिकवणार आहे. मग स्टडी बघा, स्टडीचे बरेच प्रकार आहेत. आपण म्हणजे मोजकेच प्रकार आहेत, ते बघूया. सर्वात पहिले आपण बघूया रीडिंग. म्हणजेच काय, आपण सरांनी शिकवलंय घरी जाऊन वाचणं, तो झाला अभ्यास. किंवा रायटिंग म्हणजे तो पण झाला अभ्यास. आणि सरांनी शिकवलेलं आपल्याला लक्षात राहावं म्हणून आपण करतो, तो म्हणजे पाठांतर. तर पाठांतर आणि रट्टा याच्यातला फरक मला आवर्जून सांगायचा आहे. नसतं बरेच जण काय आहेत, पाठांतर करतात आणि बाजूचे किंवा त्याला टोकतात किंवा घरातलेच टोकतात, करे रट्टा मारतोय. परंतु लक्षात असू द्या, देअर इज अ डिफरन्स बिटवीन रट्टा आणि पाठांतर, बरोबर आहे. तर आपल्याला बघायचं आहे, आपण इथं बघूया मेमराईज करायचं म्हणजे पाठांतर करायचंय. आणि जो चौथा प्रकार आहे, जे आपल्याला समजलंच नाही पण तरी लक्षात ठेवायचंय, त्याला म्हणायचं रट्टा. आता ही जी गोष्ट आहे ही शेवटपर्यंत, आज तुम्हाला नीट, JEE, CET असेल किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणं गरजेचं असेल किंवा बोर्डाची पण असेल, त्यातला 5 ते 10% म्हणजे 5 to 10% पोर्शन असा असतो की तो मुलांना शेवटच्या क्षणापर्यंत वाचावं लागतं. तुम्हाला पण अनुभव आला असेल असाच, बरोबर आहे. त्याला म्हणायचं रट्टा. म्हणजे मी एक्झामला जाईपर्यंत ते लक्षात राहील का नाही याची मला खात्री नाहीये, गॅरंटी नाहीये. तर त्याला म्हणायचं रट्टा. बघा, रीडिंग, रायटिंग आणि मेमरायझिंग. आणि दुसरं आहे मेमरायझिंग, बट जे आपल्याला लक्षात, हे जे आपल्याला समजलंय ते लक्षात ठेवायचंय, ते झालं मेमरायझिंग. ओके, ते झालं पाठांतर. आणि जे समजलं नाही तरी ते लक्षात ठेवायचे, तो झाला रट्टा. आता बघा, आपण जनरली म्हणतो, घरी जर विद्यार्थी आपल्याला म्हणत असेल माझा अभ्यास झालाय, त्याला म्हणा अरे वा छान, आता अभ्यास झालाय ना. तर दुसरी स्टेप काय असते, रिव्हिजन. म्हणजे झालेला अभ्यास आपण परत वाचायचा असतो किंवा लिहून काढायचा असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण जे आता टेक्निक बघितल्या त्या इथं करायच्या असतात या रिव्हिजन टेक्निकमध्ये. आता या स्टडीमध्ये काय करायचं, जो टीचर शिकवेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे टीचरच्या आपल्या क्लासरूम नोट्स ज्या आहेत, क्लासरूम नोट्स त्या वाचायच्या आहेत. NCERTचं बुक वाचायचे, बरोबर. स्टेट बोर्डाचं असेल तर स्टेट बोर्डाचं बुक वाचायचे. हा झाला तुमचा प्रॉपरली अभ्यास. आणि सोबतच याच्या काय होतं, सेल्फ स्टडी पण केल्या जात असते. सोबतच हे झाल्यानंतर आपण करत असतो रिव्हिजन. म्हणजे आपण रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी लागतो. बघा, अभ्यासाला जर आपल्याला 1 तास लागला, एखादा चॅप्टर मधला टॉपिक आहे त्याला आपल्याला अभ्यास म्हणजे समजून घ्यावं लागणार आहेत. लक्षात ठेवण्यासाठी काही टेक्निक्स वापरावं लागणार आहे. ट्रिक्स, जशा आपण न्यूमॉनिक्स असेल काही ट्रिक्स देतो, त्या आपल्याला इथं अभ्यासामध्ये करायच्या आहेत. रिव्हिजन मध्ये तीच गोष्ट आपल्याला कमी वेळात होती. 1 तासाचा अभ्यास आपण नंतर म्हणजे पहिल्या रिव्हिजनला आपल्याला तो अर्ध्याच तासात होईल. आपले जितके रिपिटेशन वाढतील तेवढे रिव्हिजनचा टायमिंग काय लागेल, कमी लागेल. म्हणजे एक वेळ अशी येईल, आपण एक्झाम देताना बघा शेवटच्या दिवशी असे फक्त पन्ने पलटतो. तर त्याचं कारण काय असतं माहितीये का, आपला स्टडी आणि आपलं रिव्हिजन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. त्यामुळे शेवटचं रिव्हिजन, दॅट इज कॉल्ड एज अ रॅपिड रिव्हिजन, फार फास्ट होतं. त्यामुळे रिव्हिजनला काय करायचं, सेम इकडे जे सरांनी शिकवलंय परत त्याच टेक्निक वापरायच्या आहेत आणि रिव्हिजन करायचंय. आता पुढची गोष्ट जी आलेली आहे ते बघा, अभ्यास कधी संपत नाही, पुढची प्रॅक्टिस. त्यानंतर काय करायचं, जर न्यूमेरिकल्स असेल तर त्याची प्रॅक्टिस करायची किंवा, बरोबर आहे, MCQs असेल सोबतच मी दिलेलं आहे MCQ सॉल्विंग म्हणूया आपण. म्हणजे MCQ सॉल्व्ह करायचे
तो झाला आपला एक परत अभ्यासाची एक टेक्निक. म्हणजे ती एक पुढची स्टेप की आपल्याला अभ्यास झालाय, रिव्हिजन झालंय, प्रॅक्टिस झालंय, मग आपण एमसीक्यूज इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता बऱ्याच स्टुडंट विचारतात, सर आम्ही ना अभ्यास तर करतोय परंतु आम्हाला आहे ना रिझल्ट येत नाहीये किंवा आम्हाला तेवढे मार्क्स येत नाही. तर त्याचं कारण तुम्हाला मी आज सांगू इच्छितो. कारण आपण स्टडी करतो आणि स्टडीच्या नंतर डायरेक्टली एमसीक्यूज सॉल्व्ह करतो. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा कोणताही क्लास असेल, मी जेव्हा क्लासेसला ऍडमिशन घेतात तर सुरुवातीच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये काय होतं माहितीये का, मुलांना मार्क्स कमी येतात. का बरं? कारण त्यांचा फक्त स्टडीज चालू असतो. परंतु जसं 8-15 दिवस 20 दिवस पुढे गेले मग त्यांचं हळूहळू रिव्हिजन आपण घेत असतो. आणि आपण आपली टेस्टच अशी फ्रेम केलेली आहेत की जिथं विद्यार्थी ऑटोमॅटिकली काय करतात, रिव्हिजन होतं त्यांचं. कारण बघा, रिव्हिजन करणं का गरजेचं आहे? आपलं डोकं काय कॉम्प्युटर आहे का? अशी काही मेमरी सेट केली 1 वर्षानंतर लगेच बघायचं आणि लगेच आपलं हे होऊन जातं? म्हणजे आपल्याला जसं आपण अभ्यास केलाय तो लक्षात राहतं नाही. तर लक्षात राहण्यासाठी आपण करत असतो रिव्हिजन, लक्षात राहण्यासाठी. तर त्याला म्हणतो आपण पिरियॉडिक रिव्हिजन करणं गरजेचं आहे. एक ठराविक कालावधीनंतर रिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपली मेमरी काय करते, एक डेटा 1 महिना स्टोअर करते, काही डेटा 2 महिने स्टोअर करते. तर अभ्यासाचं तर आपल्याला ऑलरेडी, म्हणजे जे हुशार आहे त्यांची गोष्ट नाही आहे, पण बरेचसे विद्यार्थी असतात 70-80% की त्यांना अभ्यास म्हणलं की काहीतरी असं मोठं काम आहे असं वाटतं. त्यामुळे ती मेमरी एकाच महिना स्टोअर होती. त्यामुळे आपल्याला पिरियॉडिक महिन्याला रिव्हिजन ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण मॅथ ठेवतो, म्हणजेच मंथली ऍप्टिट्यूड टेस्ट. नेक्स्ट, पुढं ती विद्यार्थ्यांनी जे आपण शिकलेलो त्याचे न्यूमेरिकल्स असेल त्याची प्रॅक्टिस करायची, एमसीक्यूज असेल त्याची प्रॅक्टिस करायची, आणि नंतर तो अपियर होणार आहे टेस्टला. मग त्याची युनिट टेस्ट असेल, मॅट असेल, क्वॅट असेल, हॅट असेल किंवा यॅट असेल, या कोणत्याही एक्झाम असेल तर तो टेस्ट देणार आहे. टेस्ट दिल्यानंतर लगेच घरी जायचं आणि पेपर टाकून द्यायचा असं होत नाही. तर लगेच त्याची काय करायची, अनालिसिस झाली पाहिजे. अनालिसिस म्हणजे कोणता पॉइंट आपल्याला अवघड गेलेला आहे, कोणता या चॅप्टर मधला कोणता टॉपिक आपल्याला अवघड गेलाय, कुठं आपण कन्फ्युज झालोय, या गोष्टी या अनालिसिस मध्ये करणं फार गरजेचं आहे. फार म्हणजे फार. कारण जोपर्यंत तुम्ही अनालिसिस करत नाही तोपर्यंत आपण कुठं बरोबर आहे आणि कुठं चुकतोय, म्हणजे आपले विकनेस आणि स्ट्रेंथ काय हे आपल्याला कळत नाही. आणि मग त्यानंतर लागतो आपला रिझल्ट. काय लागतो? रिझल्ट. ही टेक्निक असते. आता ही टेक्निक प्रत्येक महिन्याला वापरल्या गेली पाहिजेत. त्यामुळं परत रिझल्ट लागलाय, आता रिझल्ट मध्ये येणारे तुमचे मार्क्स किंवा पर्सेंटेज वॉट एव्हर. समजा नीट असेल तर 720 पैकी किती येतील, जेई असेल तर 300, ओके वॉट एव्हर, आणि सीईटी असेल तर 200 मध्ये किती येतील, किंवा बोर्डाचा पेपर असेल तर किती आपल्याला मार्क्स येतील. बघा मित्रांनो, आता आपल्याकडे बघा पुढचे ऑलरेडी पुष्कळ टाइम झालेला आहे. पुढच्या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये परत आपण काय म्हणतो, आपला रिझल्ट, आपल्याला रिझल्ट वाढवायचा आहे, इन्क्रीज करायचा आहे. तर सेम जसा रिझल्ट आलाय, जसं अनालिसिस केलंय, परत रिझल्ट कमी जास्त आलाय, परत स्टडीकडे यायचंय. आपल्याला बघायचंय आपली स्टडी किती झालेली आहे, आणि स्टडीच्या नंतर आपल्याला बघायचंय आपलं रिव्हिजन किती झालेलं आहे, रिव्हिजनच्या नंतर आपल्याला बघायचंय आपली प्रॅक्टिस खरंच किती झालेली आहे, आणि नंतर परत चेक करायचंय आपण एमसीक्यूज कसे सॉल्व्ह करू शकतो. आणि तेव्हा मात्र आपल्याला वॉच मध्ये बघून, टायमिंग बघून आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे इथे एवढं लक्षात असू द्या की ही प्रोसेस, जिथं आपण एखाद्या टॉपिक मध्ये कमी पडलोय, युनिट टेस्ट मध्ये कमी पडलोय, की परत आपली प्रोसेस आपल्याला आयदर इथनं स्टार्ट करायचंय का इथनं स्टार्ट करायचंय का इथं स्टार्ट करायचंय का इथं स्टार्ट करायचंय, याची एक्झॅक्ट आपल्याला अनुभूती होती. एक्झॅक्टली आपल्याला अनालाइज करता येतं की माझे एमसीक्यूज मध्ये मी अटकायला लागलोय, माझा अभ्यास झालेला आहे, रिव्हिजन झालेला आहे, मग आता एमसीक्यूज, मग मला नंबर ऑफ एमसीक्यूज जास्त सॉल्व्ह करायचे. मग बघा तुम्ही तुमचा रिझल्ट कसा येत नाही ते. 100 1001% तुमचा रिझल्ट येणार, म्हणजेच तुमचे हा जो रिझल्ट आहे तो इन्क्रीज होणार. तुम्हाला जर आज जे मार्क पडत आहेत ते भविष्यात तुमचे मार्क्स इन्क्रीजिंग म्हणजे वाढत जाणार आहेत, याची मी शाश्वती देतो. आपल्याला पुष्कळ व्हिडिओ बघायचे, असेच काही व्हिडिओ बघायचे असेल मित्रांनो तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. यावरती आपण येणाऱ्या दिवाळीचे आणि पुढचे हाऊ टू स्टडी, मग टॉपिक वाईज असेल किंवा सब्जेक्ट वाईज असेल, या सर्व आपण कशी अभ्यास करावा या त्याचं फ्रेम आपण बनवून देणार आहेत. त्यामुळं लक्षात असू द्या, सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. थँक्यू.